वतन से प्यारे हमें तो बस उस वतन से प्यारे हमें तो बस उस वतन से प्यारे। आदरणीय अध्यक्ष, मान्यवर शिक्षक, इथे उपस्थित सर्व पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव साहेब राजू गोपले आहे। आज आपण देशाचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, तरी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले। तसेच महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व असंख्यात वीरांच्या त्यागामुळे आज आपण सर्वजण स्वातंत्र्य भारतात आनंदाने जगत आहोत। भारत देश हा विविधतेत एकता जपणारा महान देश आहे। येथे अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती आहेत, पण आपण सर्वजण वाचतो। विद्यार्थी म्हणून आपले काही कर्तव्य आहे की आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे, शिस्तता राखावी पाहिजे, स्वच्छता राखावी पाहिजे आणि नेहमी देशाचा सन्मान जपला पाहिजे। तरच आपण चांगले नागरिक बनतो, तर भारत आणखी प्रगती आणि सक्षम होईल। चला, आजच्या या पवित्र दिवशी आपण अशी प्रतिज्ञा करूया की देशावर प्रेम करू, देशाची एकता आणि अखंडता जपू, देशाची एकता आणि अखंडता जपू, भारताला जगाचे सर्वोच्च राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ। एवढे बोलून मी माझी भाषा संपवितो। जयंताजी भोसले, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला। हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, तर अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले। नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद म्हणून आपण या जगात आनंदाने जगत आहोत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत, जय महाराज। आपला देश जगात मान, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी दिले देशासाठी प्राण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव नंदनी। आज तुमच्या समोर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द थोडक्यात सांगत आहे। आपला भारत देश अज्ञान आणि अशिक्षित होता। त्या काळी इंग्रजांनी भारतात आले आणि हळूहळू व्यापार करू लागले व देशावर आपले हक्क करून घेतला। इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती। भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे व आपल्या देशावर हक्क करून घ्यायचे। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत। साठी लढले, फक्त शूरवीर भारतासाठी लढले। आदरणीय अध्यक्ष, मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रमाई प्रफुल्लित सागर आहे। आज आपण देशाचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले। अनेक सैनिकांना देशासाठी आपले प्राण पूर्ण केले। महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई आणि असंख्य वीरांनी त्यागामुळे आज आपण भारतात आनंदाने जगत आहोत। हीच आपली खरी ओळख। एवढे बोली मी माझे भाषण संपविते। जय हिंद, जय भारत। दिगंबर माधव नरवाडे आहे। आज 15 ऑगस्ट आहे। आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत। सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपले प्राणाचे बलिदान। त्या सर्व क्रांतिवीरांना मी नमन करतो आणि मी माझे भाषण संपवितो। जय